सकाळ म्हणजे नवीन सुरुवात. चहा बनवताना, स्वयंपाक करताना मनात फक्त एकच विचार असतो, आज काहीतरी चांगलं करायचं, स्वतःसाठीही आणि घरासाठीही. बस एवढाच. हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर हा व्लॉग कालच्या दिवशीचा म्हणजे रविवारचाच आहे आणि संडेचा दिवस माझा कसा जातो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसं तर मी काहीच नवीन दाखवत नाहीये, कारण आपल्या सगळ्याच गृहिणींचा संडे म्हणा किंवा रोजचा दिवस म्हणा अगदी सारखाच जात असतो. तीच आपली रोजची धावपळ आणि तीच ती आपली रोजची कामे. पण चला, आज संडे होता तर थोडासा निवांत असतो. संडे असला म्हणजे सुट्टी असते, सगळेजण घरी असतात, म्हणून थोडासा निवांतपणे जातो. आणि संडेच्या दिवशीच मी हेअर वॉश करत असते, कारण हेअर वॉश करायचं म्हटलं की कसाही अर्धा एक तास जातोच. म्हणून रविवार असला, निवांतपणा असला की हेअर वॉश करायला जमतं, म्हणून मी रविवारच्या दिवशीच करते. आणि तसंही आता थंडीचे दिवस आहेत तर आठवड्यातून एकदाच हेअर वॉश करावं असं वाटते. तेही कधी कधी करावं वाटत नाही, पण आठवड्यातून एकदा तरी मी हेअर वॉश करते. आणि आज संडे असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी होती, म्हणून जेवणामध्ये म्हणा किंवा नाश्त्यामध्ये म्हणा काही ना काही वेगळं तर माझ्या घरी तरी बनतेच. तुमच्या घरीही बनतच असेल. तर नाश्त्यामध्ये आज मस्त असा पास्ता बनवला होता. याची रेसिपी मी आधीही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून आज काही शेअर केली नाही. खूपच टेस्टी लागतो हा पास्ता. आणि थोडासा नाश्ता करून घेतला. मग शनिवारच्या वेळेस मी बाजारातही जात असते आणि आठवड्याचा बाजार एकदाच करून येते. तर कालच्या दिवशी तर मी बाजार तसाच ठेवला होता आणि आता सगळा मला जे धुवायचे आहेत ते धुवून ठेवायचे आहेत आणि बाकीचे असेच ठेवायचे तर असेच ठेवून देते. आणि पहा, हिवाळा आला की भाज्या किती स्वस्त होतात नाही का. 10 रुपयाला एवढी मोठी पालकची जुडी भेटली आणि त्यासोबत आमच्याकडे तर थोडीशी शेपूची भाजी ही फुकटच मिळते. जेव्हा कधी पालक घेतली तेव्हा थोडीशी शेपूची भाजी मिळणारच मिळणार, मागून घ्यायचीही गरज पडत नाही, कारण आमच्या इकडे पालकची भाजी शेपूची भाजी टाकल्याशिवाय कोणीच बनवत नाही. त्यामुळे पालक सोबत शेपूची भाजी तर नक्कीच मिळते. आता सगळ्या भाज्या मला नीटनेटक्या करून म्हणजे याचे दांडे कापून डब्यात भरून ठेवावे लागतील. तशा हे डबे खूप छान आहेत. ह्या डब्यामध्ये भाज्या हिरव्या जरी भाजीपाला असला तरी 4-5 दिवस किंवा 8 दिवस ही टिकतो. एवढे छान आहेत हे डबे. हे मी ऑनलाईनच मागवले होते. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक नक्कीच देईन, मला कमेंट करा. आणि आता 10 रुपयामध्ये कोथिंबीर सुद्धा एवढी मोठी झुडी मिळते. आणि हीच कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये घ्यायला गेले तर 10 रुपयाची मिळत सुद्धा नाही, एवढी महाग असते. हिवाळ्यामध्ये जेवढा हिरवा भाजीपाला खाल्ला तेवढं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी, म्हणून मी तर नेहमी जेव्हा जाते तेव्हा सगळा हिरवा भाजीपाला घेऊनच येते. आता स्वयंपाक तर आज मी हलका फुलकाच केला होता, कारण की जास्त हेवी नाश्ता केला. एकतर स्वयंपाक हेवी होतो अथवा तर नाश्ता हेवी होतो. तर दोन्हीमधून एकच आज मी नाश्ताच हेवी केला होता, म्हणून स्वयंपाक अगदी हलका फुलका केला होता. आता सगळ्या भाज्या साफ करून ठेवते आणि किचनसुद्धा नीटनेटकं आवरून ठेवते. आणि आज रविवार असल्यामुळे थोडंसं निवांतच कामं होतात. आणि आज पहिला सीझनचा गाजरचा हलवा घरामध्ये बनणार आहे. आमच्या घरात सगळ्यांना हलवा खूप जास्त आवडतो आणि हिवाळा आला म्हणजे गाजर येणार नाहीत असं होणारच नाही. तर चक्क 2 किलो गाजर मी घेऊन आले होते, कारण सगळ्यांनाच हलवा आवडतो. आणि हे फूड प्रोसेसर खूप जास्त मला उपयोगी पडले ह्यावेळेस, कारण की असे जर आपण गाजर किसायला गेलो तर 1-1.5 तास कुठे निघून जातो 2 किलो गाजर किसायला माहीत पडत नाही. खूप जास्त कंटाळा येतो. पण ह्या फूड प्रोसेसरमध्ये अगदी 5 मिनिटांमध्येच एवढे सगळे गाजर किसले गेले. आता प्रत्येक वेळेस हलवा संपला की दुसरा बनवायचा अजिबात कंटाळा येणार नाही, कारण आता माझ्याजवळ आहे हे फूड प्रोसेसर म्हणून. पहा, एवढे सगळे गाजर अगदी 5 मिनिटांमध्ये किसून झालेले आहेत. आता सीझनचा पहिला हलवा आमच्या घरी बनणार आहे. आता हलव्याची रेसिपी मी काही शेअर केली नाही, कारण आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अगदी सारखाच हलवा बनतो आणि मीही तसाच बनवते. आणि आज मस्त भजिया पार्टी आमच्या घरात होणार आहे. 3 प्रकारचे भजे मी बनवणार आहे. तर हे बघा, हे आज रताळू आणलेलं आहे. याचे भजे तुम्ही कधी खाल्ले आहेत का मला कमेंट करून नक्कीच सांगा. रताळूचे मी भजेही बनवते आणि वांगे बटाट्याच्या भाजीमध्ये सुद्धा रताळू टाकते. खूप छान टेस्टी लागते याची भाजीसुद्धा आणि याचे भजेसुद्धा. तर आज सकाळी काही टेस्टी जेवण बनवलं नव्हतं, म्हणून संध्याकाळी आज बनवावंच लागणार होतं. तर आज म्हटलं चला, हलवा तर आहेच, सोबत मस्त 3 प्रकारचे भजे बनवूया. आणि कसं असते बघा ना, आपण एक जातचे भजे बनवायला गेलो का मग एकाला एक आवडते आणि एकाला दुसरं आवडते. तर आज रताळ्याचे भजे बनवणार होते तर सगळे म्हणाले थोडेसे बटाट्याचे बनव,
कुणी म्हणालं थोडेसे कांद्याचे बनव. तर अशी सगळ्यांची वेगवेगळी फरमाईश असते, म्हणून आज मी स्वयंपाक केलाच नाही. फक्त भजे आणि हलव्यावरच आमचं जेवण होणार आहे. आणि पहा, थोडेसे कांद्याचे भजे, थोडेसे बटाट्याचे भजे आणि थोडेसे रताळ्याचे भजे, अशा प्रकारे 3 प्रकारचे भजे आमच्याकडे आज होणार आहे. आणि पहा, रताळ्याच्या भज्यांची रेसिपी मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते. तर रताळे आपल्याला अगदी बटाटे कापतात त्याच प्रकारे गोल गोल चकत्या करून घ्यायचे आहे. आणि हे जे काळी मिरी असते ना, त्या मिरीला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. रताळ्याच्या भज्यामध्ये मिरीचा स्वाद खूप छान लागतो. आणि पहा, इकडे हलवासुद्धा बनवून तयार झालेला आहे, खूपच टेस्टी असा. आणि चला आता भजे बनवायला सुरुवात करूया. तर ज्याप्रमाणे आपण भज्याचं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे पीठ भिजवायचं आहे. आणि गोल गोल चकते केलेलं रताळं आपल्याला त्यामध्ये टाकायचं. आणि त्यानंतर थोडेसे मिरे आपल्याला वरून घालायचे आहे. अगदी वरूनच घालायचे, पिठामध्ये नाही घालायचे आहे. आणि नंतर याला तेलामध्ये टाकायचे. आणि ज्याप्रमाणे आपण नॉर्मल भजे तळतो की नाही, बिलकुल त्याचप्रमाणे हे भजेसुद्धा तळून घ्यायचे आहे. आणि गॅसची फ्लेम जास्त फास्टही ठेवायची नाही आणि जास्त मंदही ठेवायची नाही. अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे भजे तळायचे आहे, म्हणजे आतमधलं रताळंसुद्धा शिजलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे मंद गॅसवरती आपल्याला ज्या प्रकारे आपण बटाट्याचे भजे तळतो ना, त्याच प्रकारे हे भजेसुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे. खूप छान टेस्ट येते याची. आमच्या सुरतमध्ये तर खूपच फेमस आहे, रताळू पुरी असं म्हटलं जाते ह्या भज्यांना. तर अशाच प्रकारे मी सगळे भजे आज तळून घेणार आहे. आमच्याकडे मस्त आज भजिया पार्टीच होणार आहे. हे पहा, अशा प्रकारचे दिसतात हे भजे. खायला खूपच टेस्टी लागतात. नसेल केलं तर एकदा नक्कीच करून बघा. आणि आधी मी टेस्टसुद्धा करून बघते, मीठ बरोबर आहे की नाही. तर एकच नंबर झाले होते बघा. तुम्हीसुद्धा नक्कीच एकदा करून बघा. आणि भजे ना मला गरम गरमच खायला आवडतात. मग जसे जसे बनवते तसे मी एक एक खात जाते. आणि चला, मस्त 3ही प्रकारचे भजे बनवून तयार झालेले आहे आणि सोबत हलवा. तर चला, तुम्हीसुद्धा एकदा हे भजे नक्कीच ट्राय करा. तर चला, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझं चॅनल नवीन आहे त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. तर चला, भेटूया उद्या. बाय बाय.